आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या 37 मूर्ती या बदलण्यात येणार आहेत। भंग पावलेल्या 37 मूर्ती बदलण्याचा विश्वस्तांचा निर्णय झालाय। विश्वस्तांच्या निर्णयाची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे। जुन्या मूर्ती मंदिरातच संग्रहालय स्वरूपात संरक्षित ठेवल्या जातील, मात्र या 37 मूर्ती बदलण्याचा महत्त्वाचा मोठा निर्णय आता झालाय। तर आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, विठ्ठल मंदिर आणि परिसरामधल्या देवतांच्या 37 मूर्ती आता बदलल्या जाणार आहेत। मूर्तीला रिपेअर करता येणार नाही, कारण एकदा शास्त्रात असं सांगितलं की भंग पावलेली मूर्ती रिपेअर करता आपल्याला येणार नाही। पण आमची अशी प्रकर्षण आमची मंदिर समितीची सगळ्यांची तयारी आहे की ज्या मूर्त्या न काढता आपण त्यालाच काही जागेवर व्यवस्थित करून स्वच्छता करून ज्याला कोटिंग करून जर करता येणं शक्य आहे का, असा मंदिर समितीचा प्रयत्न आहे। मंदिरे समितीचे सहअध्यक्ष, त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित आर्किटेक्ट आम्ही पाहणी केलेली आहे। आपल्या बाहेरील 28 परिवार देवता आणि मंदिरातील 24 परिवार देवता यापैकी जवळपास आम्ही 37 मूर्त्या ज्या भंग पावलेल्या आहेत, काही त्याला तडा गेलेल्या आहेत, अशा मूर्त्या बनवायला दिलेल्या आहेत। त्या मूर्त्यासुद्धा पूर्ण झालेल्या आहेत। ज्या मंदिरांचं काम पूर्ण झालेलं आहे तर येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये त्या ठिकाणी त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाईल। तर विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या 37 मूर्ती आता बदलल्या जाणार आहेत, मात्र या जुन्या मूर्ती संग्रहित करून ठेवल्या जाणार आहेत। तशी तयारी ही मंदिर विश्वस्तांनी दाखवलेली आहे, त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जुन्या मूर्ती मंदिरातच संग्रहालय स्वरूपात संरक्षित करून ठेवल्या जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।